सर, मे आय कम इन? अर्जुनने असं दुर्वासमोर जोडलेले हात अक्षयाला डोकावलेलं पाहून पटकन सोडले आणि एकदमच नीट बसत समोर असलेल्या लॅपटॉपकडे लक्ष वळवत तिला म्हणाला, येस कम इन. आय एम सॉरी, मी कदाचित चुकीच्या वेळेस आले. तुम्ही बिझी असाल तर मी नंतर येते सर. ती भिरभिरत्या नजरेने दोघांकडे पाहत म्हणाली. इट्स ओके अक्षया, यू से. काय म्हणत होतीस? अर्जुन पकडून आणल्यासारखा बसलेला आणि दुर्वाचं लक्ष त्याची बॉडी लँग्वेज पाहण्याकडे होतं. तिला त्याचं हसू येत होतं. तिनं कसं बसत तोंडापुढे हाताची मूठ पकडलेली आणि ती तिचं हसू दाबत होती. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अध्यायम भाग 49. बराच वेळ झालेला आता. आलेली कॉफी संपलेली आणि अर्जुन मात्र त्याचं लक्ष लॅपटॉपमध्ये घालून बसलेला. अक्षयाला बोलवायचं विसरलेला का टाळत होता त्यालाच माहीत असेल. ओय हिरो, जवळपास अर्धा तास झालाय मला येऊन. आता तर कॉफी सुद्धा संपली. तुला तिला बोलवायचंय की नाही? नाही म्हणजे? तसं असेल तर आधीच मला सांग, म्हणजे मी पुन्हा विचारणारच नाही. अगं हो, बोलावतोय ना. हे बोलतानाही त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शनचे भाव होते. अर्जुन, तू ना आधी तुझा चेहरा बघ आरशात जाऊन. तिला केबिनमध्ये बोलवायचं या विचारानेच तुझ्या डोक्यावर कोणी ओझं ठेवलंय असं वाटतंय. मला एक कळत नाही, तू तिच्याकडून काम कसं करून घेतोस रे मग ऑफिसमध्ये? यार दुर्वा, हे सगळं तुझ्यामुळे. तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही. बघ नाही तर बसशील तिला फसकानं काहीतरी बोलून. बरं बाबा, आय प्रॉमिस मी असं काहीही बोलणार नाही. मी बोलणारच नाही हवं तर. असं तोंडावर बोट ठेवून बसू का? ती हसतच म्हणत होती. तुला मस्करी सुचते ना आता दुर्वा? यार अर्जुन, तुझं अवघड आहे खरंच. एक काम करू, मी जाऊन बोलावून आणू का तिला? नको नको माझी आई, मी तुझ्या पाया पडतो, तू काहीही करू नकोस. त्याने तिच्यासमोर हात जोडले आणि एवढ्यात डोर उघडून अक्षया डोकावली. सर, मे आय कम इन? अर्जुनने असे दुर्वासमोर जोडलेले हात अक्षयाला डोकावलेलं पाहून पटकन सोडले आणि एकदमच नीट बसत समोर असलेल्या लॅपटॉपकडे लक्ष वळवत तिला म्हणाला, येस कम इन. आय एम सॉरी, मी चुकीच्या वेळेस आले बहुतेक. तुम्ही बिझी असाल तर सर मी नंतर येते. अक्षया भिरभिरत्या नजरेने दोघांकडे पाहत म्हणाली. इट्स ओके अक्षया, यू से. काय म्हणत होतीस? अर्जुन पकडून आणल्यासारखा बसलेला आणि दुर्वाचं लक्ष त्याची बॉडी लँग्वेज पाहण्याकडे होतं. तिला त्याचं हसू येत होतं. तिने कशी बशी तोंडापुढे हाताची मूठ पकडलेली आणि ती तिचं हसू दाबत होती. इट्स ओके सर, मी नंतर येईल म्हणत ती वळली, कारण तिला तिथं केबिनमध्ये आल्यावर तर अतिशय गंभीर वातावरण वाटत होतं. अक्षया, जे काय बोलायला आली आहेस ते बोल पटकन, अर्जुन म्हणाला. सॉरी, मी असं डिस्टर्ब केलं, पण मला ॲडच्या डिझाईनबद्दल एक कन्फ्युजन आहे. बोल. अर्जुनने तडक तिच्याकडे पाहिलं आणि थोडासा गंभीर चेहरा करत म्हणाला. सर, तुम्ही मागे सांगितलं होतं की ॲडला सॉफ्ट टोन ठेवायचा, पण या ॲडसाठी तुम्ही फॉन्ट आणि कलर जरा ॲट्रॅक्टिव्ह हवे आहेत असं सांगितलंय. मला नेमकं कन्फर्म करायचंय की तुम्हाला नेमकं काय हवंय. बघ किती कूल आहे ही मुलगी, आणि तू उगाच ताण घेत होता तिला बोलवायचं म्हणून. दुर्वा अर्जुनकडे झुकत त्याच्या कानाजवळ जात बोलली. अर्जुनने दुर्वाकडे कटाक्ष टाकला. दुर्वा, तू थोडं शांत बसशील का? आणि वळत अक्षयाला म्हणाला. फॉन्ट आणि कलर डोळ्याला आकर्षक असले पाहिजेत, पण टोन सॉफ्टच ठेवायचा आहे. आपल्या कस्टमरना समजायला सोपा आणि सहज वाटेल असंच हवंय सगळं. ठीक आहे सर, मी डिझाईन तसंच ॲडजस्ट करेन, ती स्मित करत म्हणाली आणि केबिन बाहेर जायला वळली. अक्षया निघाली पाहून दुर्वाने त्याला कोपऱ्याने हलवलं आणि त्याला तिने ओळख करून देना असं खुणावलं.
तसं अर्जुनच्या लक्षात आलं की तिला अक्षयाची ओळख करून द्यायची आहे. अक्षया थांब ना. त्याने थोडं ऑकवर्ड होऊन तिला आवाज दिला तशी ती थांबली. हो सर, काही राहिलं का? नाही, ॲक्च्युली मला तुझी ओळख करून द्यायची होती हिच्याशी. मी बोललो होतो ना तुला दुर्वाबद्दल, हीच ती माझी बेस्टी दुर्वा. आणि थोडा पॉज घेत तो पुढं म्हणाला, आणि दुर्वा ही अक्षया आहे, आपल्या कंपनीत सोशल मीडिया असिस्टंट म्हणून काम करते. हॅलो मॅम. हे हाय अक्षया. अगं याच्याकडून तुझ्याबद्दल खूप ऐकलंय, तुझं काम असं तुझं काम तसं. आज प्रत्यक्ष भेटते, छान वाटलं यार तुला भेटून. दुर्वा जास्तीचं बोलत होती आणि ते ऐकून अर्जुनला आणखीनच ऑकवर्ड वाटू लागलं. ही काय बोलते तिला अशी, बहुतेक मारणार ही मला आज. चेहऱ्यावर उसने हसू घेऊन तो होता. थँक्यू मॅम, नाईस टू मीट यू. तीही तिच्या हातात हात देत म्हणाली. हे मी तुझी मॅम नाही आहे, हा असेल बॉस, मी नाही. हा, तू मला दुर्वा म्हणू शकतेस. दुर्वा गोडस्मित करत असं म्हणाली तसं अर्जुनने ऑकवर्ड होत कपाळाकडे हात नेला आणि अस्वस्थतेत कपाळ रगडू लागला. हां, अक्षयाचा प्रश्नार्थक हुंकार आला तशी दुर्वा पुढे म्हणाली. हो ऑफकोर्स, मी कूल आहे बघ, तुझ्या बॉससारखी नाही काय. त्याला घाबरत, तुम्ही काय घाबरायचं ते, मला का म्हणून. दुर्वा. अर्जुनने तिला थांबवायला तिचं नाव घेतलं, पण थांबेल ती दुर्वा कुठली. ओके. अक्षयाने हलकंसं हसत आणि मान हलवत अर्जुनवर नजर टाकली तर तो अजूनही ऑकवर्ड दिसत होता. ठीक आहे सर, मी या ॲडचं काम झालं की मेल करते. एक मिनिट अक्षया, तू सोशल मीडिया असिस्टंट आहेस ना, मग इंस्टाग्राम कसं वर्क करतं ते तुला चांगलंच माहिती असेल. दुर्वानं विचारलं. हो मॅम. पुन्हा मॅम काय, दुर्वा म्हण ग. मग मलाही काही टिप्स दे ना. ॲक्च्युली आज मला फार वेळ नाही आहे खरं तर, आणि पुढच्या आठवड्यात मी US ला चालले आहे. तर तुझ्यासोबत थोडा वेळ घालवता आला असता तर तुझ्याकडून खूप काही जाणून घेता आलं असतं. अर्जुन ऐक ना, आपण आज लंचला सोबत चाललोय तर हिला पण नेऊया का, म्हणजे मला तिच्यासोबत थोडा वेळ मिळेल. येशील ना तू अक्षया? प्लीज. नाही नको म्हणूस, प्लीज ना. ती अक्षयाला विचारत होती आणि अक्षया अर्जुनकडे पाहत होती, जो त्याचा चेहरा लपवत लॅपटॉपवर काही करत असल्यासारखं दाखवत होता. आय एम सॉरी मॅम, मला जरा महत्त्वाचं काम आहे, म्हणजे ही ॲड आज जाणं फार महत्त्वाचं आहे. अगं एवढं काय महत्त्वाचं आहे, आणि तुझ्या बॉसला काही प्रॉब्लेम नसेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे. अरे अर्जुन, तू गप्प काय बसलायस रे, बोल ना तिला. ते काम नंतर केलं तरी चालेल. तिनं त्याला अक्षयासमोर फटकाच मारला. हो अक्षया, ते काम लंचच्या नंतर केलं तरी चालेल. बघ म्हणाला ना तो. मग आता रेडी राहशील? ओके. ती मान हलवत म्हणाली आणि किंचित स्मित करत तिथून बाहेर पडली. अक्षया बाहेर गेली तसा अर्जुन दुर्वाकडे वळला. दुर्वा, आर यू मॅड? अगं तिला डायरेक्ट असं कसं विचारलंस? कसं विचारलं म्हणजे काय? मी माझ्या कामासाठी म्हणून विचारलंय, तुझ्यासाठी नाही. सो तू एवढं पॅनिक का होतोयस? तसंही तुझीच मदत करते मी अर्जुन. यार दुर्वा, असं कसं करते सगळं? तुला माहिती आहे ना तिचं समीर सोबत लग्न ठरलंय. अरे हो, मग ठरू देत ना. लग्न झालं तर नाहीये ना अजून? हो पण पण आता त्या समीरला कळलं तर? नाही कळणार, आणि कळलं तर कळू दे, बघू तेव्हाचं तेव्हा. यार दुर्वा, तिला उगाच संशय नाही ना येणार. यार दुर्वा, तिला उगाच संशय नाही ना येणार. बघ, नाही तर तुझ्यामुळे ती उगाच नाराज झाली ना माझ्यावर तर बघच. हो अर्जुन, काही नाही होणार असं. तसंही आज तुझा बर्थडे, म्हणून थोडा तुला तिच्यासोबत वेळ घालवता यावा हा माझा हेतू होता. तू यार खूप टेन्शन देत असतेस दुर्वा. टेन्शन मी देत नाही, टेन्शन तू घेतोयस. तुला सवय डोक्यावर ओझं घेऊन फिरायची, ती म्हणत होती. आणि तो आता उठून अस्वस्थ होऊन इकडून तिकडे फिरू लागला. कधीतरी केसातून हात फिरवत होता.
ओहो, कूल डाऊन अर्जुन, काही होणार नाहीये, मी आहे ना. तू आहेस याचीच तर भीती वाटते. अशाने कधीच पुढे झाला नाहीस तू अर्जुन. किती विचार करतोस रे. तुला नाही कळणार यार दुर्वा माझी अवस्था. एकतर तिच्यात न गुंतण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय मी, तरीही गुंततोय. ती भेटणार नाही माहिती असताना तिच्यात गुंतणं मला किती त्रासदायक होतंय यार. इथंच तर तू चुकतोयस. न गुंतण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, तिच्यापासून दूर राहण्यापेक्षा तिला जवळ आणण्यासाठी प्रयत्न कर, म्हणजे काहीतरी होईल. अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला. दुर्वा, मी कसा प्रयत्न करू असा? तिच्या आयुष्यात आधीच समीर आहे आणि माझ्या भावना व्यक्त केल्या तर मी तिच्या नजरेत वेगळाच काहीतरी वाटायचो. आय डोंट थिंक ही आयडिया चांगली आहे. मग कोणती आयडिया चांगली आहे अर्जुन? हातावर हात धरून बसायची का तिचं लग्न होताना गपगुमाने पाहत राहायची? अशाने एक दिवस तिचं आणि समीरचं मूल येईल तुझ्याकडे, तुला अंकल म्हणत. अंकल, यू आर सो हैंडसम. क्या राज है अंकल आपकी हैंडसमनेस का? जरा हमें भी बताइए. मग तू त्याला सांग की यार दुर्वा, तू गप्प बसतेस का? बघ, हे पण नकोय तुला. तुझं काही होणार नाही अर्जुन. आणि मी खरंच पुढच्या आठवड्यात US ला चालले. माहीत नाही पुन्हा भेटायला मिळेल का आपल्याला, म्हणून आवर्जून भेटायला आले तुला. म्हटलं चला आज आपल्या बेस्टीचा बर्थडे, तर आजचा दिवस मार्गी लावूया. ती एकटीच बोलत होती, पण तो अजूनही अस्वस्थ होता. काय रे, तुला खरंच आवडत नाहीये का ती? आज सोबत असेल म्हणून तरी? हो आवडतंय ग, पण तो सुस्कारा सोडत म्हणाला. पण आहेच अजून. अर्जुन, अरे थोडा प्रयत्न कर. तू प्रयत्न केलास म्हणून आज बिझनेसमॅन आहेस, लक्षात घे. आता जर का अक्षयाचा नवरा व्हायचा असेल तर त्यासाठीही हातपाय हलवावे लागतील, नाही का? अर्जुन गप्प राहिलेला. त्याला काय बोलावं काही सुचत नव्हतं. दुर्वाने एक छोटासा उसासा सोडत आपल्या जागेवर मागे रेलत म्हणाली, चला आजचा दिवस तर तुझा आहे. बघूया लंचमध्ये कदाचित काहीतरी चांगलं घडेल. अर्जुन फक्त हसलाच, पण मनात त्या दुर्वाच्या शब्दांचा अर्थ पचवायला वेळ लागणार होता. इकडं अक्षया तिच्या जागेवर आली. तिनं घड्याळात पाहिलं तर लंच टाईमला अजून वेळ होता आणि स्टाफने अजून केक तरी कुठं आणला होता. ते सेलिब्रेशन बाकी होतं. पण दुर्वाने असं जे लंचबाबत विचारलं त्याचं तिला विशेष वाटत होतं. आणि तिचं विचारणं चालू असताना अर्जुनचं आजचं ते वागणं पाहून तिला असं वाटत होतं अर्जुन काही बोलत नव्हता, जस्ट दुर्वा चल म्हणत होती. याचा अर्थ त्यांना ते आवडलेलं नाही आहे आणि त्यांच्या मनात नसताना आपण असं त्यांच्यासोबत लंचला जायचं हा विचार तिला नकोसा होत होता. तिला ऑकवर्ड फील होऊ लागलेलं. ती तशीच काम करत राहिलेली. एवढ्यात गणेश बोलावत आला. अक्षया मॅम, चला ना, केक कटिंगसाठी येत आहे ना? अर्जुन सरांचा केक वगैरे आलाय. ओ ओके, आलेच, ती स्मित करत म्हणाली आणि क्षणभर तसाच विचार करत तिच्या खुर्चीमध्ये बसून राहिली. कसं दिसेल ते? मी त्या दोघांसोबतच असं लंचला जाणार. खूप विचित्र नाही का वाटणार? शिवाय आज मी माझा टिफिनही तर आणलाय, पण सरांना नव्हतं न्यायचं मला. असंच वाटत होतं त्यांच्या वागण्यातून. मग का जाऊ मी? मला नाही जायचं. हे अक्षया, चल येतेस ना केक कट करायला? मागून एवढा दुर्वाचा आवाज आला तसं तिनं मागं वळून पाहिलं. हो म्हणत ती उठली. एवढ्यात मागून अर्जुनही आलेला दिसलाच. आज कॅज्युअल वेअर घालून आलेला तो. व्हाईट कलरचा शर्ट आणि त्यावर ब्लॅक कलरची जीन्स आणि त्यावर मस्टर्ड येलो कलरचं जॅकेट. आज ही हटके दिसत होता त्याचा लुक. आणि आज अक्षयाला काही वेगळंच होत होतं त्याच्या समोर जायचं या विचाराने. आणि आता तर त्याच्यासोबत लंच, काही करून ते कॅन्सल करायचं असा विचार ती मनाशी करत होती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. दुर्वाचा प्लॅन अक्षयाला आपल्यासोबत लंचला नेण्याचा आणि अक्षया तर असा विचार करते की ते कॅन्सल करायचं. बघूया अक्षया नेमकी काय करते आणि या सगळ्यात समीरची रिॲक्शन काय असेल. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.